भारताच्या दक्षिणेला तामिळनाडूमधल्या तिरुनेलवेली नावाच्या जिल्ह्यामध्ये कुडनकुलम नावाचा एक न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे। याच्याबद्दलच्या बातम्या साधारण एक 15-20 वर्षांपूर्वी नेहमी यायच्या, त्यामुळे तुम्हाला माहिती असेल। इथं 2000 मेगावॅट क्षमतेचा एक न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, म्हणजे अणुऊर्जा प्रकल्प। इथं आणखी 2000 मेगावॅटचं काम चालू आहे, म्हणजे युनिट नंबर 3 आणि 4 चं काम चालू आहे। युनिट नंबर 5 आणि 6 देखील होणार आहे। इतका मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे, जो भारतातला सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे। पण इथं एक मोठा घोळ झालाय आणि गोंधळ झालाय, तो रिलायन्स ग्रुपमुळे, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरमुळे झालाय। नेमकं झालंय असं की वर्ल्ड लीक्स नावाची एक सायबर क्रिमिनल संस्था आहे, जी जगभरातल्या अशा प्रकारचा डेटा लीक करायचं काम करते। त्यांनी इथं रॅन्समवेअरच्या माध्यमातून इथला डेटा लीक केलाय, या पॉवर प्लांट मधला डेटा लीक केलाय। त्यांनी एकूण रिलायन्सचे 8,58,000 फाइल्स लीक केल्या, त्यापैकी कुडनकुलम पॉवर प्लांटची जवळजवळ 19,000 फाइल्स 14.3 GB डेटा त्यांनी डार्क वेबवर रिलीज केलाय। हे भारताच्या सायबर सिक्युरिटीच्या दृष्टीनं आणि एकूणच भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं अत्यंत धक्कादायक आहे, कारण या एखाद्या छोट्याशा घोळामुळे भारताचा संपूर्ण कुडनकुलम पॉवर प्लांट आहे तो धोक्यात येऊ शकतो आणि तो शत्रूच्या नजरेत पूर्णपणे पडू शकतो। का, कसं आणि नेमका याचा धोका किती आणि रिलायन्सवर याच्याबद्दल काय कारवाई झाली आणि काय नाही झाली, हे सगळं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगतो। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। तामिळनाडूमधल्या कुडनकुलम पॉवर प्लांटचं जे युनिट नंबर 3 आणि 4 चं जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर चालू होणार होतं, म्हणजे त्याचं बांधकाम आणि ज्या पुढच्या गोष्टी होणार होत्या, याच्यासाठी जे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं ते 2018 साली रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला दिलं गेलं, जी अनिल अंबानी यांची कंपनी आहे। आता अनिल अंबानी हे त्या अगोदरच पूर्णपणे खड्ड्यात गेलेले होते, पण तरी देखील त्यांना हे का दिलं गेलं, त्यांच्यावरती IBC अंतर्गत ऑलरेडी ऍक्शन चालू होती, पण तरी देखील त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं। NPCIL ने हे कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि आता याच रिलायन्स ग्रुपचा डेटा लीक झालाय, तो या वर्ल्ड लीक्सनं लीक केलाय आणि याच्यामध्ये 8,58,000 फाइल्स रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या लीक झाल्यात। त्या होऊ देत, आपल्याला काय अडचण नाही, ती एक प्रायव्हेट कंपनी आहे, पण त्यापैकी 19,000 फाइल्स या कुडनकुलम न्यूक्लिअर पॉवर प्लांटच्या संदर्भात आहेत। त्याला त्यांनी KKNP असं नाव दिलंय आणि हे सगळं डार्क वेबवर रिलीज केलंय। हे अत्यंत धक्कादायक असं आहे, कारण 19,000 फाइल्स या शत्रूच्या हातात देखील पडू शकतात। पाकिस्तान, चीन यासारखे लोक टपलेले आहेत भारतातल्या अत्यंत गोपनीय अशा प्रकारची माहिती काढण्यासाठी। ते लोकांना पैसे देऊन खरेदी करून त्याच्यासाठी हजार लफडी करत असतात। त्यांना जर अशा पद्धतीने डार्क वेबवर फुकट डेटा मिळाला तर ते सहजपणे मिळवतील आणि भारताला धोका निर्माण करतील। हा जो डेटा लीक झालाय, यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत। कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत तर याच्यामध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंग, या संपूर्ण जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे याचं इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे, सप्लायर लिस्ट आहे, इन्स्पेक्शन रेकॉर्ड्स आहेत, मिनिट्स ऑफ मीटिंग आहेत, म्हणजे रिलायन्स आणि NPCIL मध्ये ज्या ज्या मीटिंग झाल्या त्याचे डेटा आहे, त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची संवेदनशील माहिती असू शकते। इन्शुरन्सचे डॉक्युमेंट्स आहेत, फ्लोअर लेआउट आहे, याच्याशिवाय अत्यंत महत्त्वाच्या अशा अनेक गोष्टी आहेत। फक्त याच्यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट नाही, ती म्हणजे जी रिॲक्टर असतो ज्याच्यामध्ये अणुऊर्जा बनते, त्या रिॲक्टरचं डिझाईन, त्याची टेक्नॉलॉजी, याच्याबद्दलची माहिती कदाचित रिलायन्सकडे नसेल, त्यामुळे ते लीक झालं नाही, अन्यथा तेही लीक झालं असतं। इतकं जर धडसोडीचं काम NPCIL करत असेल किंवा रिलायन्स करत असेल तर त्याला कुणीही थांबवू शकणार नाही। आणि याच्यामध्ये लाजिरवाणी गोष्ट अशी आहे की 11 मेला ऍक्च्युली हा डेटा लीक झालाय आणि 11 मेलाच रिलायन्सला या वर्ल्ड लीक्सनं सांगितलंय की आम्ही डेटा मिळवलाय म्हणून। रिलायन्सनं देखील नंतर हे मान्य केलंय, म्हणजे आता मान्य केलंय की हा डेटा लीक झालेला म्हणून, पण स्वतः भारतातल्या कुठल्याही संस्थेनं, NPCIL भारत सरकारनं ही गोष्ट सांगितली नाही, मान्य केली नाही किंवा सांगायचं धाडस केलं नाही। प्रत्यक्षात ही गोष्ट भारतातल्या लोकांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील होती। खरं तर 11 मेला ते डेटा लीक झाला, त्यानंतर 11 जूनला या वर्ल्ड लीक्सनं तो डेटा डार्क वेबवरती टाकला। 11 जून पासून देखील आता याला 1 महिन्यापेक्षा जास्त काळ उलटलाय, पण तरी देखील आपल्याला कोणाला ही गोष्ट माहितीच नव्हती। भारतातल्या कुठल्याही संस्थेनं याबद्दलच्या बातम्या दिल्या नाहीत। ह्या बातम्या आल्या मग रॉयटर्स सारख्या वृत्तसंस्थेनं। रॉयटर्स आपल्याला माहिती आहे, रॉयटर्स ही भारताच्या वाईटावरच टपलेली असते, पण तरी देखील ही गोष्ट त्यांनी किमान आपल्या निदर्शनास आणून दिली, अन्यथा आपण डोळे झाकूनच बसलो असतो असं म्हणायला पाहिजे। आता वर्ल्ड लीक्स नावाची ही जी कंपनी आहे ती कुठली आहे तर ही एक रॅन्समवेअर
बनवणारी कंपनी पूर्वी होती, आता ही रॅन्समवेअर बनवत नाही. ती सरळ काय करते, रॅन्समवेअरचा वापर करते आणि ते रॅन्समवेअर वापरून काही सिस्टीम्स पेनिट्रेट करते, त्याच्यामध्ये घुसते आणि तिथलं नेटवर्कमध्ये हॅक करायचं, काहीतरी करून डेटा लीक करायचं, डेटा चोरी करायचा आणि त्या डेटाच्या माध्यमातून त्या कंपन्यांना टार्गेट करायचं. आणि अशा प्रकारे ते करताना मोस्टली ज्या कॉन्ट्रॅक्टर कंपन्या असतात, ज्या डायरेक्ट कंपनी नसतात, म्हणजे मधली कंपनी जी असते, जी काहीतरी कॉन्ट्रॅक्ट घेत असते, त्यांना ते टार्गेट करतात आणि ते कुठल्याही पर्सनल व्यक्तीला टार्गेट करत नाहीत. त्यांचं पसारा मोठा आहे, त्यामुळे ते डायरेक्ट एखाद्या इन्स्टिट्यूशनला टार्गेट करतात आणि त्यांचा डेटा चोरी करून झाल्यानंतर त्यांना ते एक मुदत देतात. या मुदतीच्या अगोदर जर तुम्ही आम्हाला पैसे दिले तर आम्ही तुमचा डेटा तुम्हाला परत देऊ किंवा डिलीट करू, अन्यथा हा डेटा डार्क वेबवर रिलीज केला जाईल असं सांगतात. अशा पद्धतीची धमकी रिलायन्सला मिळालेली असणार आहे, पण रिलायन्सने ही माहिती कुणालाही दिलेली नाही. आता हा डेटा ऑलरेडी डार्क वेबवर रिलीज झाला आहे, ही अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे. पण याच्यामध्ये रिलायन्सवर कोणतीही कारवाई NPCIनं आजपर्यंत केलेली नाही, भारत सरकारने केलेली नाही. डेटा लीक झाल्याबद्दल कोणतीही FIR कुठेही नोंदवलेली नाही. या गोष्टींचं काहीही तांत्रिक कारण असू शकते, पण सध्या भारत सरकारनं CERT-IN नावाची जी संस्था आहे, जी भारताची सायबर सिक्युरिटीचं काम बघते, त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी चालू केलेली आहे. चौकशी जरी चालू केलेली असली तरी रिलायन्सचं काय, रिलायन्स याच्याबद्दल काही उत्तर देणार आहे की नाही, रिलायन्सकडून हा डेटा लीक झाला कसा, रिलायन्सकडून हे कॉन्ट्रॅक्ट काढून घेतलं जाणार काय, कारण हे अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहेत. आत्ताच हा डेटा, यातले लेआउट्स, फ्लोअर लेआउट असतील किंवा इन्स्पेक्शन रेकॉर्ड्स असतील, या सगळ्या गोष्टी जर फुकट इंटरनेटवर मिळत असतील तर भविष्यात त्या युनिट नंबर 3 आणि 4च्या सुरक्षेचं काय परिस्थिती असणार आहे, या सगळ्या गोष्टींची उत्तरं रिलायन्सनं द्यायला हवीत आणि भारत सरकारनं देखील द्यायला हवीत. कारण हा तामिळनाडूच नव्हे तर संपूर्ण भारताच्या दृष्टीनं अत्यंत धोक्याचा इशारा आपल्यासाठी आहे. 2019 साली अशीच एक घटना घडलेली होती. याच वेळेला सुद्धा कुडनकुलम पॉवर प्लांटसाठीच घडलेलं होतं. त्यावेळेला D-Track नावाचा एक मालवेअर होता, जो नॉर्थ कोरियन मालवेअर होता असं म्हटलं जाते. त्यांनी त्याच्या माध्यमातून काही डेटा लीक केलेला होता, पण तो डेटा जास्त महत्त्वाचा नव्हता असं NPCIनं सांगितलं. पण हे जरी महत्त्वाचा असेल नसेल तरी आपल्या देशाची एवढी सेन्सिटिव्ह माहिती, अशी माहिती सहजपणे कुठल्या तरी एक मालवेअर किंवा रॅन्समवेअर येतो आणि काढून घेतो, ही गोष्ट आपल्या राष्ट्राला शोभनीय नाही. NPCI असो, कोणी असो, भारत सरकारने ह्या गोष्टी जास्त सिरियसली घेतल्या पाहिजेत. उद्या असे रॅन्समवेअर येतील आणि भारतातल्या बँकांच्यावर टार्गेट करतील आणि तिथला डेटा लीक करतील, तिथल्या गोष्टी बाहेर काढतील. या गोष्टींचा परिणाम किती भयानक होऊ शकतो याची कल्पना भारत सरकारला आहे की नाही, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण ही गोष्ट जर पाकिस्तानला मिळाली तर पाकिस्तानला इतर गोष्टी करण्याची गरजच नाही. अगदी सहजपणे हा डेटाच्या माध्यमातून त्यांनी अनेक गोष्टी मिळवू शकतील, ज्या मिळवण्यासाठी त्यांना कितीतरी स्लीपर सेल्स ॲक्टिवेट करावे लागतात. आता रॉयटर्स ही वृत्तसंस्था काय करते, ह्या सगळा डेटा खरोखर कुठं कुठं किती गेलाय ह्या डेटाची सगळी चाचपणी करते. पण 19,000 फाईल्स, या प्रत्येक फाईल उघडून चेक करणं की त्याच्यामध्ये काय काय आहे हे कोणालाही शक्य नाही, म्हणून ते करत नाहीत. पण हे रॉयटर्स जरी करणार नसली तरी चायना करणार, त्यांच्याकडे माणसं मोकळी बसलेली भरपूर आहेत. त्यामुळे सरकारने हे सिरियसली घेतलं पाहिजे. अनिल अंबानींसारख्या माणसांच्याकडून हे सगळं काढून घेतलं पाहिजे, कारण यांच्यावर विश्वास ठेवून आपण आपल्या देशाची सुरक्षितता त्यांच्या हातात देऊ शकत नाही. याचा सरकारनं देखील विचार करायला पाहिजे आणि आपण देखील याबद्दल सरकारला प्रश्न विचारायला पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? अंबानींच्या वरती, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरवर काय ॲक्शन व्हायला पाहिजे का? याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.